नमस्कार मंडळी. बायकोनं सांगितलं की गणपती गेल्यात, आता मटण जाऊन घेऊन या. मग गेलो मटण आणायला. मटण आणलं. मग बायकोनं वाटप करायला घेतलं. बघतो तर मिक्सर एकदम खराब, घाण झालेला, सगळा राड झालेला. मग काय बायकोनं सांगितलं, हे स्वच्छ केलं तरच तुम्हाला मटण शिजवून देईन. झालं. चला मग लागा कामाला. मग मिक्सर घेतला, स्वच्छ करायला लागलो. भांड्यात साबण घेतला, आधी वायर सगळी घासली, पिन सगळी घासली आणि मग मिक्सर थोडंसं पाणी लावून घासायला घेतलं. का तर जास्त पाणी लावलं तर ते हे होणार ना, पाणी आत मशीनमध्ये जाईल, मग इंजिन बंद पडेल त्याचं. म्हणून थोडं थोडं पाणी वापरूनच फेसवरच सगळं घासायला घेतलं. मिक्सर स्वच्छ घासायला घेतला, खालून घेतला घासायला सगळं. नंतर मग तो वरून घासायला घेतला. आता ही खालची बाजू चालू आहे आणि ही साईडची बाजू चालू आहे. आता मटण तर खायचं आहे बायकोच्या हातचं. मग बायकोनं सांगितल्यावर करायला तर पाहिजेच. आता ह्याच्या खाचमधली घाण काढायची आहे. त्यामुळं खूप जिकिरीचं काम आहे. जास्त पाणी घालून पण चालणार नाही. मग मी ते सगळं स्वच्छ करायला घेतलं. ती सगळी घाण काढली, फडकं लावलं, फडक्यानं सगळी घाण पुसून काढायला लागलो. कारण की त्यात पाणी घालून चालत नाही. कारण की पाणी जर मशीनमध्ये गेलं आणि करंट लागला तर हाय मग बायकोचा मार खायला लागणार. त्यामुळं सगळं बिन पाण्याचं काम चालू आहे. आहे पाणी वापरले, पण थोडं थोडं वापरायला लागले, जास्त ओलं होऊ नये म्हणून. आता तुम्ही सांगा, तुम्ही घरातलं काम करता का बायकोनं सांगितलेलं? करायला तर पाहिजेच. जेवण कोण देणार मग? त्यामुळं साफसफाई युद्ध पातळीवर जोरात चालू आहे. कारण की एक महिना, श्रावण महिना आणि गणपती यात सगळं नॉनव्हेज सोडून दिलं होतं आणि आज नॉनव्हेजचा दिवस होता. त्यामुळं पटकन कामाला लागलो आणि मिक्सर घासायला घेतला. आता हा स्वच्छ झालेला आहे, फडक्यानं स्वच्छ पुसून घेतलाय. परत पाणी त्या फडक्याचं स्वच्छ धुवून 3 वेळा आणि ते ओल्या फडक्यानं सगळा पुसून घेतला. हा झाला स्वच्छ पुसून घेतला आणि तो थोडा उन्हात ठेवला तापत, कारण की त्यातलं पाणी सगळं वाळून जावं. आणि स्वच्छ हा पहा झालेला आहे आपला मिक्सर. आणि आता थोड्या वेळात वाटप करणार आणि मटण खाणार. चला तर मग या मटण खायला तुम्ही पण. आणि मटण खाईत खाईत मला सबस्क्राईब करा, चांगले कमेंट टाका, लाईक करा आणि मला फॉलो करा. थँक्यू.